नमस्कार. आपण दासबोध नित्यपाठ बघत आहोत. आज 21वी ओवी, ती 12व्या अध्यायातील 12व्या दशकातील पहिल्या समासातील पहिली ओवी आहे असं मला वाटतं. हो, ठीक आहे. विमळ लक्षामध्ये आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका, येथे आळस करू नका विवेकी हो. या ओवीवर जितके जोक्स आहेत परमार्थामध्ये, जे कोणी दासबोध वाचतात तेवढे जोक्स कोणत्याही ओवीवर नाहीत. अक्षरशः इतके विनोद आहेत. एकदा स्वामीजींशी असेच संवाद सुरू होता माझ्या सद्गुरूंशी. आधी म्हणजे केव्हा हो स्वामीजी, एका मुलाने विचारलं. सकाळी उठल्याबरोबर आम्ही कराग्रवस्थेलक्ष्मी म्हणतो, म्हणजे श्लोक वगैरे म्हणतो, जे काय करायचं. बरेचदा तर आम्ही पहिल्यांदाच ध्यानाला बसून जातो. मग आधी तर परमार्थ झाला आहे की नाही. मग आधी प्रपंच करावा नेटका म्हणजे काय. आता यावर 2 मिनिट सगळेजण हसले. नाही, तुझं बरोबर आहे म्हणाले स्वामीजी, की आधी परमार्थ करावा नेटका की आधी प्रपंच करावा नेटका, सांगा आता. म्हणजे लहानपणापासून व्यवस्थित संस्कार झाले मुलांवर तर प्रपंच आणि परमार्थ एकरूप होऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात आपला अभ्यास व्यवस्थित केला, व्यवस्थित आपलं काम केलं तर प्रपंच आपला व्यवस्थित होईलच. आणि परमार्थ जो आहे, विवेकाने प्रपंच केला तर तो परमार्थच असतो. येथे आळस करू नका विवेकी, नाही की. तिथे आळस करून चालणार नाही. अभ्यास करण्यात आळस नको, घरचे कामं करण्यात आळस नको सुगृहिणीला. आणि पण कधी कधी काय होतं, यात पण नावाची गोष्टच आहेच. स्वामीजींनी पण सांगितले की जसे तुकाराम महाराज असतात की हो तू रामराम करतो म्हणून तू 2 पैसे कमवू शकत नाही. तर मग असे बरेचसे जण असतात जे साधे असतात, चांगले असतात, व्यवस्थित मार्गावर असतात, ते मग असे पॉलिटिक्सचे, राजकारणाचे शिकार होतात. पण मग त्याच्यावर काही उपयोग नाही. मग त्या उपाय नाही आणि उपयोग पण नाही. मग काय, मग त्यांना काही दिवस सहन करावं लागतं. आणि हळूहळू प्रपंच आणि परमार्थ एकरूप करणार ते आहेत असं लोक एक्सेप्ट करतात. आणि त्यांना असं दिसतं की अरे हे ज्ञानेश्वरांचं स्वानंदबोध पाठण, समर्थ रामदासांचं आनंदवंतवन, रामाचं रामराज्य निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि स्वतः तसं वागतात, बोलतात. मग हळूहळू समाजही ॲडजस्ट व्हायला लागतो. ते तर ऑलरेडी ॲडजस्ट झालेच असतात. आणि समाज ॲडजस्ट होत नसेल तर मग असं मग एन्व्हायरमेंटल कॅटॅस्ट्रॉफ, पॅन्डेमिक, वॉर्स वगैरे या गोष्टी येतातच. मग कारण की असं कधीच घडलेलं नाही की साधू संतांचा आणि सज्जनांचा अपमान झालेला आहे आणि असा समाज एक्सेप्ट करतो आहे तो समाज वाममार्गाला गेला नाही, असं कधी होऊच शकत नाही. असं हजारो वर्षांपासून बघण्यात आलेलं आहे. श्रीकृष्णाचा अपमान झाला तिथे महाभारताचं युद्ध आलंच आहे की नाही. जेव्हा इव्हन जीसस ख्राइस्टच्या बाबतीतही घडलेलं आहे की ते म्हणाले की मी 50 चांगल्या लोकांकरता आलेलो आहे. त्यांचे अपोजर्स होते, डायरेक्ट डिसॅपल्स होते वगैरे वगैरे. प्रत्येक काळी घडलेलं आहे असं. तर त्यामुळे आधी प्रपंच करावा नेटका. आणि नेटका म्हणजे काय, याच्यावरही मस्त जोक्स होते की नेटका म्हणजे काय हो स्वामीजी. आम्ही नाही आमचं घर आवरतं, आम्ही नेटका आवरणार आहे बरं का. मी उद्या येतो. नाही, आज मी खेळायला नाही रे, आमचं घर आम्ही नेटका आवरतो आहे. एकदा लहानपणी जोक घडलेला असा. मग नेटकं म्हणजे काय, सगळे आत येऊन बघितलं त्यांनी. मग सगळे लागले का मला, चला आता खेळायचं. असं छोट्याशा घरात काय आवरायचं असतं. मग एकमेकांच्या घरी जाऊन आवरण सावरणं करायचं, तो काळच वेगळा होता. ठीक आहे. तर प्रपंच करावा नेटका म्हणजे सगळं व्यवस्थित करायचं. आपल्या ज्या वयात आहे त्या वयात सगळ्या अभ्यासाच्या वेळी अभ्यास, चांगले सद्गुण अंगी बाणवायचं सुद्धा लहानपणी, या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. त्यानंतर मग नोकरीच्या वेळेला नोकरी. मग आपण पॉलिटिक्सचे शिकार झालो ते आधीच बघितलं, तुकारामांसाठी ती गोष्ट वेगळी. पण आपण सगळे व्यवस्थित कामं केले, प्रपंच आणि परमार्थ एकाच पटरीवर चालू शकतात. खरं पाहिलं तर व्यवस्थित बॅलन्स केलं होतं. एका पटरीवर चालणारी ट्रेन होती, शोधली होती, पण ती चालली नाही कारण की त्याचं बॅलन्स चालला जाईल वगैरे वगैरे असं लोकांना वाटलं. मग त्यामुळे 2 पटऱ्या केल्या, प्रपंच वेगळा, परमार्थ वेगळा.
पटरी म्हणजे रेल्वेचे रूळ. तर आता आपल्याला दोन्ही एकरूप करून असं एका धाग्याने शूरस्य धारा निशिता दुरत्य असं चालायचं आहे. तर त्याकरता आपल्याला विवेकी राहणं आवश्यक आहे. सतसत विवेक करून आपण व्यवस्थित जगू शकतो. तर असं समर्थ रामदास म्हणतात की आपण व्यवस्थित जगावं, जेणेकरून तस्मात् योगी भवार्जुन गीतेचं सांगितलं. आणि यांनी म्हटलेलं की विवेकी नसावा तरच आपलं विभक्त नसावा तरीच भक्त म्हणावं. या दोन्ही गोष्टी एकच आहेत. सर्व साधू संत एकच सांगतात. तर असं 24 तास भगवंताची सेवा होऊ शकते. प्रपंचच परमार्थ होऊ शकतो. आणि शेवटी प्रपंच म्हणजे काय? हृदयाचे ठोके पण प्रपंचात येऊ शकतात. हृदयाचे ठोके रामनामात तल्लीन झाले तर तो पण परमार्थ होऊ शकतो. श्वासोश्वास प्रत्येक श्वासागणित आपण रामनाम घेतलं तर तो परमार्थ होऊ शकतो. आणि नाहीतर मग श्वासोश्वास मग इसको ऐसे करूंगा वैसे करूंगा, मग त्याच्यात गेलं तर ते द्वेषात आपण लढण्यातही जाऊ शकतो. आहे की नाही? आणि आपण युद्धाचं आधीच बघितलेलं युद्ध युजयुंजती योगा भगवंताशी एकरूप होऊन, म्हणजे बुद्धी एकरूप होऊन आपलं सगळं काम करतं तर ते भगवंताचंच कार्य होतं. तर असं प्रपंच आणि परमार्थ काही वेगळे नाही आहेत. जर का भगवत स्वरूपात, भगवत ध्यानात, भगवंताशी एकरूप होऊन भगवत स्मरणात 24 तास पुढे जन्मभर काम केलं जातं. तर असं आपल्याला चांगलं जीवन जगायचं आहे असं समर्थ रामदास म्हणतात. प्रपंच आणि परमार्थ काही वेगळे नाही. जर का आपण व्यवस्थित या मार्गाने गेलो तर चला असं परमार्थाच्या मार्गावर आपण चालायचा प्रयत्न करू. धन्यवाद.